नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल मास्टर क्लासेस या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीतील पूर्णांक संख्या या टॉपिक मधील सराव संच 7 पाहणार आहोत. अजून जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. चला तर मग सुरुवात करूया. सराव संच 7 मधील पहिला प्रश्न आहे, पुढील चौकटीत या तीन चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा. ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू या तीन चिन्हांपैकी योग्य चिन्ह आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आणि आपण व्यवस्थित चौकटी आखून गणित लिहून घेतल्यात आणि या चौकटीमध्ये आपल्याला योग्य चिन्ह लिहायचं आहे. दोन संख्यांचं कंपॅरिझन करायचं आहे, दोन संख्यांची तुलना करायचं आहे, त्यातलं कोण मोठं कोण लहान हे ठरवायचं आहे. त्याच्या अगोदर आपण एक संख्यारेषा ही संख्यारेषा समजून घेऊया. संख्यारेषेच्या बरोबर सेंटरला बरोबर मध्यभागी शून्य आहे आणि शून्याच्या इकडच्या उजव्या साईडला सगळ्या ह्या ज्या आहेत त्या सगळ्या धनसंख्या आहेत आणि शून्याच्या डाव्या साईडला इकडं जसं येईल आपण तशा ह्या सगळ्या ऋण संख्या आहेत. धनसंख्या या नेहमी काय असतात? मोठ्या असतात. धनसंख्या ह्या काय असतात? मोठ्या असतात आणि ऋण संख्या या नेहमी या साईडला असल्यामुळे ऋण संख्यांना जे आपण वजा चिन्ह देतोय या ऋण संख्या या नेहमी लहान असतात. ऋण संख्या ह्या लहान असतात. जसं जसं आपण शून्याच्या त्या साईडला जाईल असं 1 2 3 4 5 6 तसं तसं वाढत जाणाऱ्या प्रत्येक संख्येची किंमत वाढत जाणार. या साईडला वाढत 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 जाणार आणि जसं जसं आपण शून्याच्या या डाव्या साईडला येणार तसं तसं या संख्यांची किंमत कमी 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 होत जाणार. म्हणजे या जर दोन संख्यांची जर तुलना केली तर -1 आणि -2 या -1 आणि -2 मध्ये मोठं कोण? तर -1 मोठं. जसं जसं आपण इकडे येईल मग -1 च्या अलीकडे -2 आहे, त्यामुळे -2 ची किंमत काय असणार? कमी. -2 आणि -1 दोघांना सुद्धा वजा चिन्ह आहे, तर दोघांना सुद्धा वजा चिन्ह असेल तर जी संख्या लहान असत्या ती खऱ्या अर्थानं काय असत्या? मोठी असत्या. म्हणून चिन्हाचं तोंड काय येणार? त्या साईडला येणार. एक एक करून आपण बघूया. -4 आणि 5 ह्याला वजा चिन्ह आहे, ह्याला कुठलं चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. मग ही धनसंख्या आहे आणि ही ऋण संख्या आहे. धनसंख्या नेहमी काय असते? मोठी असते. त्यामुळं आपण काय करणार? इकडं तोंड करणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय? -4 पेक्षा 5 मोठे असा त्याचा अर्थ झाला. त्यानंतर दुसरं बघूया. 8 आणि -10. 8 आणि -10 मध्ये 8 ला कुठलं चिन्ह आहे? अधिक चिन्ह आहे. म्हणजे ही धनसंख्या आहे आणि ही ऋण संख्या आहे. मग धनसंख्या मोठी असते आणि ऋण संख्या काय असते? लहान असते. आधीच सांगितले. त्यामुळे कोण मोठं येणार? 8 मोठं येणार. त्यामुळे 8 कडेही तोंड करायचं. ह्याचा अर्थ काय? -10 पेक्षा 8 हे काय आहे? मोठं आहे. त्यानंतर तिसरं गणित आहे +9 +9. इकडं पण +9 आहेत, इकडं पण +9 आहेत. म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय आहे? समान आहे. समान असल्यामुळे आपण कुठलं चिन्ह देणार? बरोबर चिन्ह देणार. इक्वल टू चं चिन्ह देणार तिसऱ्या गणिताला. त्यानंतर चौथ्या गणितामध्ये -6 मोठं का 0 मोठं? तर ह्या संख्या रेषेमध्ये बघायचं. -6 आणि 0चं जर कंपॅरिझन केलं तर मी काय सांगितलं? इथनं इकडं जसं येईल तशी व्हॅल्यू कमी होणार. म्हणजे 0 आणि -6 मध्ये कोण मोठं? 0 मोठं. -6 त्याच्यापेक्षा सुद्धा लहान येणार. त्यामुळे कोण मोठं या दोघांमध्ये? 0 मोठं. म्हणून शून्याकडे तोंड केलं. त्यानंतर 7 आणि 4. 7 ला अधिक चिन्हच आहे, 4 ला सुद्धा अधिक चिन्ह. दोन्ही धनसंख्या आहेत. दोन्ही धनसंख्या जर असतील तर जी संख्या मोठी आहे ती मोठी येणार. 7 मोठा आहे त्यामुळे 7 कडे तोंड केलं. त्यानंतर 3 आणि 0 मध्ये 3 आणि 0 ह्याला पण अधिक चिन्ह आहे आणि 0. 3 आणि 0 मध्ये मगाशी सांगितलं जसं जसं आपण या साईडला येईल तशी तशी संख्यांची किंमत वाढत 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 जाणार आणि 0 आणि 3 मध्ये कंपॅरिझन केलं तर इकडच्या संख्यांची व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे 3 मोठं 0 लहान, 3 मोठं 0 लहान, 0पेक्षा 3 मोठं म्हणून 3 कडे तोंड केलं. त्यानंतर -7 आणि नुसते 7. नुसते 7 आहेत म्हणजे ह्याला कुठलं चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असते? अधिक चिन्ह असते. +7 -7. मग मगाशी काय सांगितलं? कुठली संख्या मोठी असते? धनसंख्या नेहमी मोठी असते. म्हणून या दोन संख्यांमध्ये कुठली संख्या मोठी येणार? 7 फक्त मोठे येणार. -7 हे लहान येणार. त्यानंतर -12 आणि 5 ह्याला वजा चिन्ह आहे, ह्याला कुठलं चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. म्हणजे ही धनसंख्या आहे आणि धनसंख्या नेहमी काय असते? मोठी असते. म्हणून तिच्याकडे तोंड केलं. त्यानंतर -2 आणि -8 मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन ऋण संख्या असतील, ही पण ऋण संख्या आणि ही पण ऋण संख्या, -2 आणि इथं येणार -8. तर -2 आणि -8 दोन्ही संख्यांना जेव्हा ऋण संख्या येईल तेव्हा
दोन्ही संख्यांना जेव्हा ऋण चिन्ह असते अशा वेळेला जी संख्या लहान असत्या ती खऱ्या अर्थानं काय असत्या, मोठी असत्या. म्हणून ह्या दोघांमध्ये -2 हे मोठे येणार. त्यानंतर -1 आणि -2 मध्ये आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संख्यांना कुठलं चिन्ह आहे, ऋण चिन्ह आहे. दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह असेल तर जी संख्या लहान आहे ती खऱ्या अर्थानं काय असते, मोठी असते. म्हणजे या दोन संख्यांमध्ये -1 मोठे येणार. त्यानंतर 11वं 6 आणि -3 मध्ये 6 आणि -3 मध्ये 6 ला कुठलं चिन्ह नाही म्हणजे धनसंख्या. ही धनसंख्या आहे आणि ही ऋणसंख्या आहे. धनसंख्या आणि ऋणसंख्यामध्ये कोण मोठं असते तर धनसंख्या मोठी असते. त्यामुळे 6 हे मोठे येणार. आणि त्यानंतर -14 -14 मध्ये काय, ह्याची पण व्हॅल्यू तीच आहे, ह्याची पण व्हॅल्यू तीच आहे. दोघांची व्हॅल्यू समान असल्यामुळं बरोबर चिन्ह येणार. अशा पद्धतीनं सराव संच 7 आपला सोडवून झालेला आहे. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी अनिल मास्टर क्लासेस या माझ्या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.